मी प्रथमेश पाटील मनाली भाग 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज आहे मनाली मधला आपला दिवस 3रा. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या पाठी आहे स्नो माउंटेन. आपल्याला तिकडेच जायचं आहे कारण का आज आपला दिवस 3रा आहे आणि आज आपण चाललोय आता सोलोंग व्हॅलीला. आता वाजले सकाळचे 8:30. आता खाली जायचं आहे, नाश्ता करायचा आहे. नाश्ता केल्यानंतर आपली गाडी येईल हॉटेलच्या खाली आणि मग ती घेऊन जाईल आपल्याला सोलोंग व्हॅलीला. तर आज बघूया आपण, आज खूप मजा येणार आहे. आज पहिल्यांदा आपण बर्फाला हात लावणार आहे तर मजा तर येणार आहे आज. तर आता जाऊया खाली, नाश्ता करूया. नाश्त्यामध्ये दाखवतो काय काय आहे ते. कालचा ब्लॉग नसेल बघितला मनाली भाग 2 तर तुम्ही बघू शकता. 2 भाग आपल्याला ऑलरेडी पडलेले आहेत चॅनलवरती. मनालीला कसं यायचं, कुठून आलो. बघितलं असेल आत्ता आपण खाली जाऊन नाश्ता करून आला आणि जसं की तुम्हाला बोललो आता आपल्याला जायचं आहे सोलोंग व्हॅलीला. तर आता गाडी बोलवतो आणि का गाडीवाल्याने ऑलरेडीच फोन केलेला पण आम्हालाच लेट झाले. 9:15 वाजत झालेत आणि आता गाडी बोलवतो आणि मग खाली जाऊया आणि मग डायरेक्ट जाऊया सोलोंग व्हॅलीला. तर बघा आता पुढे काय काय होतंय ते. आणि मित्रांनो आता आपली गाडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता सगळे बसलेत गाडीमध्ये. आता जाऊया सोलोंग व्हॅली. रोहतांग पासला जातोय. समोर बघू शकता माउंटन आणि आता आपण घेतलेत कपडे स्नोचे, बघू शकता इकडे. ते तर ठीक आहे. मित्रांनो आपले कपडे वगैरे सगळे घालून झाले. आता गेलो सगळे बसतात गाडीमध्ये पाठी. गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो गाडी मधला काही व्ह्यू. तर मग चला. तर मित्रांनो आता बघितलं असेल पाठी तुम्ही सोलोंग व्हॅली. सोलोंग व्हॅलीच्या इथे बर्फ कमी आहे म्हणून आपण चाललो आता वरती अटल टनलच्या इकडे. तर जाऊया वरती. आणि यांनी जागा बदललेली आहे आता परत गाडीवर. आता आपण बघू शकतो आपण क्रॉस करणार आता अटल टनल रोहतांगची. इकडे बघू शकतो आपण 9.2 एशिया की सबसे बड़ी 10,000 फीट पे. बघू शकता तुम्ही इकडे. तर मित्रांनो इथे बघू शकता माझ्या पाठी पुढे सगळीकडे बर्फ आहे. आता अटल टनल क्रॉस करून आलोय आपण, इकडे थांबलोय. आता फोटोशूट वगैरे करतात सगळेजण आणि आपण पण आहोत इकडे. हे लोक बघू शकता पाठी. आणि थंडी तर आहे, थंडी तर तेवढीच आहे, फक्त बर्फ आहे. आता बघूया, आता फोटो वगैरे काढू इथे. आता दिवसभर आपण इकडेच आहे, फिरू शकतो. तर किती वाजेपर्यंत फिरतोय, आता फोटो वगैरे काढू. बर्फ तर तुम्ही बघू शकता मागे पूर्ण असा बर्फच आहे. आणि हे लोक बघा सगळे बर्फाचे कपडे घालून झाले. आणि त्यांना 2दा पडून झाले ते लोक इकडे बर्फामध्ये चालताना.
आपण जाऊन आलो सोलंग व्हॅली, अटल टनल सगळं बघून आलो आज. आणि आत्ता आलो रूमवरती. आत्ता वाजत आले 7:30. रूमवरती तर आपण मगाशीच आलो, नाश्ता वगैरे सगळं केलं रूमवरतीच येऊन. बाहेर आज खाल्लं आणि मॉल रोडला जराशी शॉपिंग वगैरे करायची. अर्धे लोक गेलेले आणि अर्धे सगळे आले रूमवरती. आता आज रात्रीचा डिनर होईल आपला आणि उद्या जायचं आपल्याला कुलूला. तर आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ मिळूनच आज मी व्हिडिओ एंड नाही करणार आहे. इकडे 2 दिवसाचा आपला मिळून एकच व्हिडिओ बनवणार आहे हा वाला. तर व्हिडिओ तर तुम्ही बघतच असाल. आता आजच्या डिनरमध्ये काय असेल तुम्हाला रात्रीचं दाखवतो. तर मग चला. तर मित्रांनो फायनली आता आपण रेडी झालोय डे 3 साठी. तर तुम्ही बघितलं असेल काल आपण गेलो सोलंग व्हॅलीला. तुम्हाला बोललेलो व्हिडिओ एंड नाही करत. आज दिवस तिसरा. आत्ता वाजले सकाळचे 8:30. आता रेडी झालोय आपण आणि आता चाललोय खाली नाश्ता करायला आणि मग गाडी येईल आपली. आणि आज आहे आपला कुल्लू लास्ट दिवस आणि संध्याकाळी आज आपली बस आहे इकडनं. तर आता हॉटेलमध्ये आहे. आता ड्रेसिंग वगैरे करून झाले, सगळे कपडे घालून झालेत. तर नाश्ता करूया आणि मग तुम्हाला भेटतो पुढे गाडीमध्ये. बघू शकता तुम्ही नाश्ता वगैरे सगळं करून झालाय आणि आता आपण कुल्लू फिरायला बघू शकता. पाठी बघू शकता आपली गाडी. सामान वगैरे आज सगळं लोड केलं कारण का आपण चेकआउट केलं हॉटेलमधनं. आणि आज आपल्याला कुल्लू फिरायचं आणि संध्याकाळी आपली डायरेक्ट बस आहे. आता शॉल फॅक्टरीमध्ये आलो आहे. पाठी बघू शकता माझ्या शॉल फॅक्टरी कुल्लूमध्ये. आता सगळे गेले आतमध्ये. आजूबाजूला बघू शकता तुम्ही. आज थंडी जास्त आहे कारण का आज रात्री आहे लाईव्ह स्नोफॉल. तर आपण तर नाही, चांगलं आहे कारण काय लोकांना जास्त थंडी सहन नाही होणार. लाईव्ह स्नोफॉल आहे आज रात्री. मोस्ट ऑफली प्रेडिक्टेबल 53% लाईव्ह स्नोफॉल आहे आज. तर आता आतमध्ये जातो शॉल फॅक्टरीमध्ये, दाखवतो तुम्हाला शॉल्स वगैरे आणि त्याच्यानंतर कुठे जातो तुम्हाला दिसणारच आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल आपण जाऊन आलो वैष्णव टेम्पलला आणि आता हे लोक चाललेत सगळे रिव्हर राफ्टिंगला. मी नाही जाते आज रिव्हर राफ्टिंगला. आपण याच्या आधी रिव्हर राफ्टिंग केले आणि मामा पण नाही जातात रिव्हर राफ्टिंगला. बाकीचे सगळे चाललेत रिव्हर राफ्टिंगला. पाठी बघू शकता. आता कपडे वगैरे काढते हालतात कारण भिजायचं नाही रिव्हर राफ्टिंगमध्ये. म्हणून मी पण नाही जात कारण का भिजायचं नाही तर मग काय मजा रिव्हर राफ्टिंगमध्ये. म्हणून मग मी नाही जात आहे. तर बाकीचे आता चाललेत. आता बघूया आल्यावर त्यांना विचारूया रिव्हर राफ्टिंगचा एक्सपिरियन्स त्यांचा कसा होता. तर शूट करायला भेटलं मला तर मी तुम्हाला दाखवतो शूटमध्ये. तर मग बघत राहा. हे इकडे बघू शकता तुम्ही रिव्हर राफ्टिंगला चाललेले आहेत. 5 मेंबर झालेले. हे लोक बघू शकता इकडे चालले ते लोक रिव्हर राफ्टिंगला. खालती तिकडनं त्यांची रिव्हर राफ्टिंग सुरू होणार आहे. हे आता चालल्यात खालती. सगळं चालू आहे. लाईफ जॅकेट घालायला, हेल्मेट आणायला गेल्या. समोर बघू शकता त्यांची राफ्टिंगची बोट. मी इकडे उभा आहे आणि मामा बसले तिकडे.
तर मित्रांनो फायनली रिव्हर राफ्टिंग वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता मनालीवरनं निघायचा टाईम झाला आहे. आता वाजत झाले संध्याकाळी 6:15ची बस आहे. पाठीच आपली बस, मागेच आपली बस लागलेली आहे. जी बस जाताना होती तीच सेम बस आत्ता पण आहे आपल्याला. तर मनाली ट्रिप आत्ता आपल्याला इकडनं जायचं आहे. उद्या सकाळी जाणार दिल्लीला. जी वाटली आपल्याला मनालीची सिरीज मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.